बीजेपी, काँग्रेस की अजून कोणाचं सरकार चांगलं, या भानगडीत न पडता बेस्ट गव्हर्नमेंट सायंटिफिकली कसं ओळखायचं याची मी 6 इंडिकेटर सांगणार आहे. 1 मिनिट लक्ष द्या. इमोशन्सवर नाही तर या 6 क्लिअर इंडिकेटर्सवर सरकारला जज करा. पहिला इंडिकेटर, राईट टू इन्फॉर्मेशन. तुम्ही तुमच्या गव्हर्नमेंटला थेट प्रश्न विचारू शकता का? ट्रान्सपरन्सी असेल तर गुड गव्हर्नन्स. दुसरं, फ्रीडम ऑफ स्पीच. सरकारवर टीका केल्यावर तुमचं ऐकून घेतलं जातं का, की थेट तुमच्यावर कारवाई होते? लोकशाहीत प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य जिवंत असायला हवं. तिसरं, गव्हर्नमेंट इज एक्सपॅन्डिंग युअर राईट्स. हे खूप महत्वाचं आहे. सरकार तुम्हाला नवीन अधिकार देते की तुमचे असलेले अधिकार काढून घेते? जे सरकार जनतेचे हक्क आणि अधिकार वाढवतं तेच खरं चांगलं सरकार. चौथं, टॅक्स अँड बजेट ट्रान्सपरन्सी. तुमचा टॅक्स नेमका कुठे खर्च होतोय याचा क्लिअर हिशोब मिळतोय का? क्लिअर डेटा म्हणजेच अकाउंटेबल गव्हर्नमेंट. पाचवं इंडिकेटर, इंडिपेंडेंट एजन्सीज, ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन या संस्था निष्पक्ष काम करतायत का? सिस्टीम हेल्दी असण्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. सहावं इंडिकेटर, ग्राउंड रिअलिटी. हेल्थ, एज्युकेशन आणि जॉब्स यात खरोखर इम्प्रुव्हमेंट दिसते का? विकास फक्त भाषणात नको, जमिनीवर दिसायला हवा. शेवटी एकच लक्षात ठेवा, पार्टी कोणतीही असो, जर गव्हर्नमेंट तुम्हाला मोर राईट्स अँड मोर पॉवर देत असेल तर ते गव्हर्नमेंट चांगलं. पण जर सगळ्या पॉवर स्वतःकडेच ठेवत असेल तर जागे व्हा. कोणत्याही पार्टीचे आंधळे सपोर्टर बनू नका. स्मार्ट सिटीजन बना. जय हिंद, जय भारत.